नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठीचा विशेष भाग मतदारसंघात हवा कुणाची. डीसी मराठीच्या विशेष भागातून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. लोकसभा मतदारसंघाची रचना, इथली मतांची समीकरण, आजवरचा इतिहास आणि गेल्या निवडणुकीचं गणित, मतदारसंघात असणारी गटतटाची सध्याची परिस्थिती, असा संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण यातून घेणार आहोत. आजचा आपला मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ गेल्या 3 दशकापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. यातील 1998चा रामकृष्ण पाटील यांचा अपवाद वगळला तर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. पण गेल्या 2019च्या लोकसभेच्या वेळी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या 2,83,798 मतामुळे येथील स्टँडिंग खासदार चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4,492 मतांनी पराभव झाला. मात्र यावेळी शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत व येथील जागेसाठी भाजप आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट ही जागा आम्हीच लढवणार असं ठामपणे सांगत आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडली जाईल असंही चित्र या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी खासदार फक्त एमआयएमचाच असेल असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. तरी या मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोण बाजी मारतं, गेल्या निवडणुकीप्रमाणे दोघात तिसराच असाच प्रकारे यावेळी होईल का, पाहूया 5 पॉइंटमध्ये. आपला पहिला पॉइंट आहे भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण. लोकसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातीलच 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दक्षिणेला गोदावरी नदीच्या बाजूला असलेला गंगापूर, वैजापूर हे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि अजिंठा डोंगर रांगाच्या साईडला कन्नड, खुलताबाद असे विधानसभा मतदारसंघ येतात. हे 4ही विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आहेत. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व हे शहरी मतदारसंघ आहेत. शहराच्या 4ही बाजूला डोंगर रांगा आहेत. त्याचबरोबर भारतातील हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध अशा अजिंठा आणि वेरूळ लेणी सुद्धा आहेत. आणि लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीण तर 3 विधानसभा मतदारसंघ हे शहरी येतात. तर येथील ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा प्रामुख्याने व्यवसाय हा शेतीचा आहे. त्यानंतर आता येथील जातीय समीकरण विचारात घ्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी ओपन आहे. या लोकसभा मतदारसंघात एससी आणि मुस्लिम अशी मतं निर्णायक ठरतात. या लोकसभा मतदारसंघाची सामाजिक आकडेवारी बघायची झाली तर एससी मतदारांची संख्या ही 16% आहे, तर एसटी मतदार हा 4% आहे आणि मुस्लिम मतदारांची संख्या ही तब्बल 22 ते 23% आहे. या मतदारांचा पूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. आता दुसऱ्या पॉइंटमध्ये बघूया मतदारसंघाचा इतिहास. तर 1952 साली सर्वात पहिल्यांदा या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेशचंद्र निवडून आले. त्यानंतर 1957 साली मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ हे सुद्धा काँग्रेसकडूनच विजयी झाले. त्यानंतर 1962 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाऊराव दगडूबा देशमुख यांना तिकीट दिलं व ते निवडून आले. त्यानंतर 1967 साली देखील त्यांनाच पुन्हा या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्यांदा देखील तेच विजयी झाले. 1971 साली काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आणि माणिकराव पालोदकरांना उमेदवारी दिली व ते निवडून आले. त्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात बिगर काँग्रेसी खासदार 1977 ते 80 या काळासाठी जनता पक्षाकडून बापू फलदाते विजयी झाले. 1980 साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, ती म्हणजे साहेबराव डोणगावकर. ते देखील येथून निवडून आले आणि त्यानंतर हा मतदारसंघ 1989 साली काँग्रेसच्या हातातून सुटला तो आजपर्यंत. 1989 साली पहिल्यांदा शिवसेनेने येथे आपले पाय रोवले व आताचे मंत्री असणारे अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे यांना तिकीट दिलं व ते या निवडणुकीतून पहिल्यांदा शिवसेनेकडून विजयी झाले. 1991 मध्ये पण इथून तेच पुन्हा खासदार झाले. त्यानंतर 96 साली शिवसेनेने मात्र इथे आपला उमेदवार बदलला आणि प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी दिली आणि ते देखील शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर मात्र 1998 साली काँग्रेसचे रामकृष्ण पाटील इथे थोड्या कालावधीसाठी खासदार झाले आणि त्यानंतर 99च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा आपला उमेदवार बदलला व इथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. ते त्यानंतर सलग 99 ते 2019 असे तब्बल 20 वर्षे इथे खासदार होते. 2019 साली देखील चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती, मात्र त्यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी अवघ्या 4,492 मतांनी पराभव केला. थोडक्यात 89 नंतर मधील एक अपवाद वगळला तर या जागेसाठी 2019 पर्यंत शिवसेनेचंच एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. आता तिसऱ्या पॉइंटमध्ये बघूया गत टर्मची निवडणूक आणि राजकारण. 2019च्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली. एमआयएमचे इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे यांच्यात काटेकी टक्कर अशी लढत झाली. या निवडणुकीत सर्व लक्ष वेधून घेतलं होतं ते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4,492 मतांनी
पराभव झाला आणि या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना मतं मिळाली होती 3,84,050. तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना 3,89,042 मतं मिळाली होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढून सुद्धा ती 2,83,798 मतं घेतली होती. त्यामुळेच की काय इथे हिंदू मताची विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते असा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्यावर होत असतो. त्यासोबतच काँग्रेसच्या सुभाष झांबड यांनी सुद्धा 91,798 मतं घेतली होती. आता या 6 विधानसभा मतदारसंघात कोणाची कशी ताकद आहे ते बघूया. लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 3 आमदार हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि 2 आमदार भाजपचे, तर कन्नडचे एकमेव आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहे. आणि आता यानंतर बोलूया सर्वात शेवटचा पॉईंट बद्दल, तो म्हणजे सध्याचे राजकीय समीकरण. मागच्या 4 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. हैदराबादच्या ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय संसार फार काळ टिकू शकला नाही. दोघांनी त्यांचे मार्ग विभक्त केले आहेत. दुसरीकडे खासदारकी नसताना चंद्रकांत खैरे यांना मतदारसंघात पकड ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. 2019च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या अंबादास दानवे यांच्यासोबतच एकाच पक्षात राहून तिकिटासाठी चढाओढ करण्याची वेळ चंद्रकांत खैरे यांच्यावर येऊन ठेपली आहे. भाजपने पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभेसाठी विशेष अशी तयारी सुरू केली. राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असणारे अतुल सावे, केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करणारे भागवत कराड यांनी धार्मिक कार्यक्रम, विकास कामाचं उद्घाटन असे यथाशक्ती प्रयत्न केले आहेत. तिसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांनी वेगवेगळे प्रश्न लोकसभेत मांडून चर्चेत येण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं असलं तरी या अनेकदा धार्मिक आणि जातीय दंगलीचे चटके सहन केलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यंदाही धर्म आणि जातीवर येऊन ठेपणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतील का मराठा आंदोलनाचा प्रभावही या निवडणुकीत राहील असा अंदाज आहे. याला प्रामुख्याने 2 कारणं आहेत. एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव औरंगाबाद पासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे 2019च्या निवडणुकीत मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली सुमारे 2.5 लाख मतं एकट्या हर्षवर्धन जाधवांना मिळाली होती. हे बघता मराठा मतदार हा निर्णायक ठरणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता मोदींचं हिंदुत्व आणि मनोज जरांगे पाटील यांचं मराठा तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवर प्रभाव पाडेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22% एवढी आहे, तर अनुसूचित जाती जमातीची संख्या 19 ते 20% इतकी आहे. प्रकाश आंबेडकरांची सोबत नसताना इम्तियाज जलील ही मतं मिळू शकेल का? मात्र अनेकांना अपेक्षित नसणारा निकालही लागू शकतो. उद्धव ठाकरे गट आणि शरद आणि भाजप यांच्यामध्ये हिंदू मतांमध्ये विभागणी झाली तर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना संधी मिळेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभवाचं तोंड न पाहिलेल्या जलील यांच्यासमोर ही निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान असणार. भाजपचा उमेदवार कोण असणार, उद्धव ठाकरे नेमकी कुणाला संधी देतात आणि यावेळी दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतदार इम्तियाज जलील यांना साथ देणार का यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, छत्रपती संभाजीनगर मधून कोण विजयी होईल आणि हा लोकसभा मतदारसंघ कोणासाठी सोपा जाईल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.